Today we are going to start the third grammatical point, and that is articles. तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषांतर काळजीपूर्वक ऐका. The words a and the are called articles. तर आर्टिकल्स म्हणजे उपपदे कोणत्या शब्दांना म्हणतात? a and the हे तीन जे आहेत हे आर्टिकल्स. They always come before a noun phrase and help to identify the person, place, animal or thing referred to by them. आणि हे नेहमी नाउन म्हणजे नाम याच्या अगोदर किंवा नाउन फ्रेज असेल एखादी तर त्याच्या अगोदर येत असतात आणि याच्यामुळे काय होते एखादा व्यक्ती, एखादं ठिकाण, एखादा प्राणी, एखादी वस्तू यांचा उल्लेख केला जातो. The articles a and an are called indefinite articles. आता a आणि an यांना काय म्हटलं जाते? indefinite articles म्हटल्या जात असते. indefinite म्हणजे अनिश्चित उपपदे. and they come before singular countable noun आणि ते नेहमी सिंगुलर म्हणजे एकवचनी, काउंटेबल म्हणजे मोजता येणारे जे नाउन आहे, नाम आहे त्याच्या अगोदर येत असतात. they identify the person or thing they represent in a general way. तर एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूला ओळखण्याकरता किंवा सामान्यपणे त्याला बघण्याकरता हे वापरलेले असतात. For example, in the sentence a woman came in a car. उदाहरणार्थ वाक्य आपण घेऊ. A woman came in a car. The indefinite article a only identifies the noun. आता इथं indefinite अनिश्चित उपपद जे आहे हे काय करत आहे? फक्त त्याच्या अगोदर जे नाउन आलेलं आहे याला आयडेंटिफाय करत आहे, याला ओळखत आहे फक्त किंवा त्या ठिकाणचे नाउन आहे. That follows as some woman, as some car. तर कोणीतरी एक महिला आहे आणि कोणत्या तरी एका कारमध्ये ती आलेली आहे याच्या करता ते a त्या ठिकाणी आर्टिकल वापरलेलं आहे. Without telling us anything more specific about their identity. त्यांची जास्तीची माहिती, जास्तीची ओळख आपल्याला ते आर्टिकल त्या ठिकाणी सांगत नाही. Similarly in the same way, त्याच पद्धतीने आणखी दुसरं वाक्य आहे. I saw an object lying there. तर तिथे एक ऑब्जेक्ट, एक वस्तू लाय करणे म्हणजे पडलेली असते, मी पडलेली बघितली. The indefinite article an. आता इथं indefinite article आहे an. a आणि an चा या दोघांचा मराठीमध्ये अर्थ काय होत असतो? a आणि an चा या दोघांचा मराठीत अर्थ असतो एक. आता हे एक म्हणायची गरज नाही, हा फक्त आपण अर्थ गृहीत धरायचा. a आला किंवा an आला त्याच्यानंतर जे नाउन असेल ते एक आहे असं अर्थाने घेतलेलं असतं. आता हे जे वाक्य आहे I saw an object lying there. The indefinite article an simply identifies that was seen as some object. तर सामान्यपणे आपल्याला सांगितलं समजते की कोणतं तरी एक साधारण ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे ती बघितली, नेमकी कोणती माहिती नाही, indefinite आहे. The indefinite article a is used when the following noun begin with the consonant. आता एक नाउन वापरला जातो की ते नाउनचं जे पहिलं अक्षर आहे हे जर कॉन्सोनंट असेल तर त्या ठिकाणी ए वापरला जातो आणि ते जर व्हावल असेल, स्वर असेल तर त्याच्यानंतर एन वापरला जातो. आता इंग्रजी भाषेमध्ये एकूण 26 अल्फाबेट आहेत. त्याच्यापैकी 5 ए, ई, आय, ओ, यू हे व्हावल्स आहेत म्हणजे त्यांना आपण स्वर म्हणतो. आणि बाकीचे उरलेले जे 21 आहे, ए नंतर बी, सी, डी, ई नंतर एफ, जी, एच, आय नंतर जे, के, एल, एम, एन,
V W X Y Z हे सर्व काय आहे कॉन्सोनंट्स आहे. हे 5 स्वर आहे व्हावल आहे आणि बाकीचे उरलेले कॉन्सोनंट आहे. याला आपण मराठीमध्ये व्यंजन असं म्हणत असतो. तर वाक्यामध्ये जो नाउन असेल त्या नाउनचं पहिलं अक्षर काय आहे याचा उच्चार म्हणजे ते दिसायलाही कॉन्सोनंट आणि त्याचा उच्चारही कॉन्सोनंटचा होत असेल तर त्याच्या अगोदर ए आर्टिकल वापरतात. परंतु ते जर त्या नाउनचं पहिलं अक्षर व्हावल असेल म्हणजे ए ई आय ओ यू याच्यापैकी असेल आणि जर तो उच्चारही व्हावलचाच होत असेल तर त्याच्या अगोदर अँड हे आर्टिकल वापरत असतात. Look at the use of a and an in the sentences below. आता खाली ते वाक्य दिले त्याच्यामध्ये a आणि यांचा उपयोग बघा. The nouns which follow the indefinite article in the first two sentences begin with the consonant sound. तर पहिल्या दोन वाक्यांमध्ये नाउनची जो पहिलं अक्षर आहे पहिला अल्फाबेट आहे त्याचा उच्चार हा कॉन्सोनंटचा होतो. त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर आपण a वापरतो. In contrast त्याचे उलट the noun following the indefinite article in the last two sentences begin with vowel sound. आणि दुसऱ्यामध्ये vowel sound ने त्या लेटर नाउनची सुरुवात होत असल्यामुळे उच्चारही vowelचा होत असल्यामुळे त्याच्या अगोदर आपण an वापरलेला आहे. उदाहरणार्थ I wrote with a pencil. आता इथं आपण पेन्सिल या नाउनच्या अगोदर ए का वापरला कारण की याचं पहिलं अक्षर जे आहे पी आहे आणि पी काय आहे हा कॉन्सोनंट आहे. तर हा लिहितानाही त्याचा कॉन्सोनंटच आहे आणि त्याचा उच्चारही कॉन्सोनंटचाच होतो म्हणून त्याच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल वापरतो. Gina was baking a cake. आता इथं केक हे जे नाव आहे त्याचं पहिलं अक्षर जे आहे सी आहे आणि सी काय आहे हा कॉन्सोनंट आहे आणि या ठिकाणी हा लिहिताना कॉन्सोनंट आहे त्याचा उच्चारही कॉन्सोनंटचा होतो म्हणून त्याच्या अगोदर आपण ए हे आर्टिकल वापरतो. And आउट फुटेज. आता आउट म्हणजे घुबड आणि फुट करणे म्हणजे त्या घुबडाचा धुतकार घुबडाचा आवाज. तर आता हे जे नाउन आहे आउल याचा पहिला जो अक्षर आहे हे आहे ओ आणि ओ काय आहे हे आहे व्हावल स्वर. तर पहिला अक्षर जर नाउनचा ओ असेल त्याचा उच्चारही स्वराचा होत असेल व्हावलचाच होत असेल तर त्याच्या अगोदर अँड हे आर्टिकल वापरायचं. Let me give you an umbrella. आता इथं umbrella हा जो नाउन आहे त्याचा पहिला अक्षर आहे यू आणि यू हा व्हावल आहे स्वर आहे. तर हा लिहितानाही या ठिकाणी स्वर आहे आणि याचा उच्चारही स्वराचा होत असल्यामुळे त्याच्या अगोदर आपण अँड हे आर्टिकल वापरतो. तर अशा प्रकारे वाक्यामध्ये ए किंवा अँड कुठं वापरायचा हे आपण इथं शिकलेलो आहे. त्यांचा उच्चार त्यांचं लिखाण यानुसार आपल्याला ते घ्यायचे असतात. दोघांचे आपण मराठीमध्ये एक असा होत असतो. सो स्टुडंट्स इन दिस वे